जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी बोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये मी सचिन पारवे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, हे शेळी आहे, गाभण आहे, वेल आली. वेल आल्यानंतर शेळी ज्या टायमाला वेणार आहे किंवा हळदणार आहे किंवा डिलिव्हरी होणार आहे त्या टायमाला काय पोझिशन राहते ते सांगणार आहे. तर काय होतं, शेळी धडपड करते, शेळीचं पोट खाली सुटल्या राहतं, हे सड जी राहतात एकदम सडामध्ये दूध वगैरे भरल्या राहतं. ज्या टायमाला सडामध्ये दूध उतरतं त्या टायमाला शेळी भीते. दूध जर भरायला नसलं तर शेळी लवकर हलत नाही किंवा टाइम वगैरे घेते. तर त्यासाठी किंवा मायांगातून चिकटस्त्राव घालते, तर त्या पोझिशनमध्ये शेळी राहते. मायांगाची इथं जरा त्या अकुल्या म्हणतात आमच्या इकडं, तुमच्या इकडे काय म्हणतात काय नाही मला माहिती नाही, मी लातूरचा आहे प्रॉपर. तर हे अकुल्या खोल जातात, त्या अकुल्या खोल जातात आणि मायांगातून चिकटस्त्राव घालते शेळी. तर त्या टायमाला शेळी असं म्हणजे ओरडते किंवा धडपड करते, बेचैन राहते. तर आणि ज्या टायमाला शेळी विणार आहे त्या टायमाला उठबस करते किंवा धडपड करते, इकडे इकडे तिची म्हणजे एकदम कसं राहतं, पोट वगैरे दुखतं माणसाचं किंवा जनावर असेल त्या टायमाला शेळी असेल जनावर असेल कोणतेही काय असेल बेचैन राहतं, अस्तव्यस्त राहतं. तर आता बघा ती शेळीकडे बघत राहा, तिने एका जागेवर थांबत नाही. आपण धरलो तेवढंच नाही एका जागेवर थांबणार, बस उठ करणार आणि वेळ आल्याच्या नंतर कास असा होतो, फुल भरतो कास. आणि सहसा मित्रांनो, शेळी लवकर वेळ आल्यानंतर शेळीचा कास लालवट प्रकारे होतो, सड वगैरे लाल होतात किंवा एकदम असं आपण जर बघायला गेलो तर शेळीचा कास असेल किंवा सडा असतील लाल प्रकारचा दिसतो. त्या टायमाला शेळी लई झालं तर 1, 2, 2.5, 3 तासामध्ये डिलिव्हरी तिची व्यवस्थित होते. आणि त्या टायमाला आपण काय काळजी घेतली पाहिजे नंतर, तर काय करायचं, शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्या अगोदर सांगून देतो तुम्हाला काय काळजी केली पाहिजे. शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर पिल्ले एक नाही राहिलं तर एक अर्ध्या तासामध्ये पाजवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पाजवून घेण्याच्या अगोदर काय करायचं, निर्जंतुकीकरण करणं हे महत्वाचं आहे. कारण शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर जर 5.5 ते 6 महिने घेते, पहिला रो असेल तर 6 महिने घेते आणि दुसऱ्यानं असेल तिसऱ्यानं असेल तिच्या ह्याच्यावर जवळपास 5.5 महिने असं तिच्या वेताचा टाइम असतो. मग काय होतं, आता 6 महिन्यामध्ये कोणती शेळी आटली राहते 2, 2.5 महिने झालं, मग काय होतं कुठेही बसते किंवा लगवितच करते, लेंड्या तिथं टाकते तिनं, त्यावेळेस का निर्जंतुकीकरण होत नाही किंवा आपण सड वगैरे देतो बघा शेवाची नाही देत मित्रांनो. मग काय होतं, त्या टायमाला तिच्या सडाच्या बाहेरून किंवा मधून घाण राहते. मग त्या टायमाला काय करायचं, निर्जंतुकीकरण करणं गरजेचं कशामुळे म्हणतोय, कारण जे आपण पिल्लाला पाजवालोय, जंतू पाजवालोय आपण, त्यासाठी शेळीच्या सडातून दूध आधी काय करायचं, आपण गौरी घ्यायची, गौरी म्हणा किंवा शेण राहतं ना, रानशेणी गौरी, रानावर पडलेलं शेण वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर दुधाच्या 3-4 धारा प्यायच्या, इकडे आपण सडायच्या तिकडे आपण सडायच्या. हे पिळून घेतल्यानंतर तिन्ही लांब टाकायचं. नंतर काय करायचं, पोटॅशियम पर मॅग्नेट हे पावडर मिळतं मार्केटमध्ये, लहान पुढे राहते बरं, त्याचा कार्यक्रम लय मोठा आहे, पीपी पावडर म्हणतात त्याला. ते पावडर काय करायचं, 1 चिमटी पावडर फक्त 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि सर्व कास धुवून घ्यायचा आणि सडे पण धुवून घ्यायचे, म्हणजे निर्जंतुकीकरण होतं आणि जे काही पुढील प्रॉब्लेम आहेत पिल्लाला येणार नाहीत आणि शेळीला बी काही मस्टॅटिस असेल किंवा कासाचा आजार वगैरे होणार नाही. आणि दूध का पाजवणं गरजेचं आहे लवकर, अर्धा तास अगोदर. काही शेळीपालक काय करतात, शेळीपालक असेल किंवा मोठे जनावर पाळतात म्हणजे डेअरी फार्मिंग वाले, त्यांची काय चूक होते माहिती आहे का, जार पडला नाही आमच्या म्हशीचा किंवा शेळीचा जार पडला नाही, ही सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे, चूक आहे. कसं आहे, जार पडला नाही तर आपण दूध पाजवणं गरजेचं नाही का? का होतं, जार पडला नाही, शेळीला टेम्परेचर होतं किंवा म्हशीला टेम्परेचर येतं, ताप येते. ताप आल्यामुळे काय होतं मित्रांनो, ताप जर आली तर काय होणार, शेळीच्या कासामध्ये असेल किंवा म्हशीच्या कासामध्ये असेल, तिने विल्यानंतर काय राहतं, चिक राहतं आणि ते चिक काय होतं, गट होतं. ते गट झाल्यानंतर काय होतं, त्याच्या गाठी बनतात. मग त्यासाठी गाठी बनणे म्हणून काय करायचं, आपण पहिल्या सुरूच अर्ध्या तासाच्या अगोदर आपण शेळीचा कास जर खाली करून घेतला तर गाठी कशा येणार, आजार कसा वाढणार. त्यासाठी अर्ध्या तासाच्या अगोदर आपण शेळीला पिल्लू पाजवणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे
शिळी विल्यानंतर पिल्लाला पाजणं गरजेचं आहे. आता एक कासाचा पण एक विषय झाला, हा भाग शिळीसाठी झाला. पिल्लासाठी काय झालं, आता शिळीने पिल्ले बाहेर काढले, म्हणजे हळद झाली, डिलिव्हरी झाली, विली शिळी. त्या टायमाला पिल्ल आधी पोटात राहतात, त्याला न्यूट्रिएंट्स, मल्टीव्हिटॅमिन जे काही शिळीला पुरवठा करायचे आहे ते शिळी पिल्लाला देते. पण त्यांना बाहेर विल्यानंतर एक अर्धा तास त्याला जगवण्यासाठी किंवा त्याला शरीरामध्ये ऊर्जा आणण्यासाठी त्याला पिल्लाला शिळीला पाजायला पाहिजे, म्हणजे दूध वगैरे पाजायला पाहिजे. आणि ते अर्ध्या तासातच पाजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे काळजी घेत जा, त्यामुळे आपले पिल्ले निरोगी राहतात आणि शिळी पण निरोगी राहते, आजार वगैरे होणार नाही. हे बघा, आता शिळी बसली आहे, तर कसं आहे, 1-2 तासामध्ये शिळी डिलिव्हरी होईलच. आणि ते पण पुढं मी अटॅच करतो व्हिडिओ. डिलिव्हरी झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगितलं आपण, आणि तशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या, म्हणजे शिळी दिल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आला तर कसा टॅकल करायचा हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एक बार नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन, एक नवीन व्हिडिओ असेल.